तीन साधू जंगलातून जात असताना त्यांना एक झोपडी दिसते. ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. तेव्हा घरातील महिला त्याच्याकडे विचारणी करते, आपण कोण आहात आणि आपल्याला काय हवे आहे? ते म्हणतात, आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा. झोपडीबाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करते. महिला पुन्हा घरात गेली. काही काळानंतर बाहेर येते. ती तिन्ही साधूंना जेवणासाठी आमंत्रित करते. तेव्हा साधू म्हणतात, आमच्यापैकी केवळ एक जण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो. महिला आश्चर्यचकित होते व विचारते, असे का? भूक तिघांनाही लागली आहे, पण येणार मात्र एक जण. साधू म्हणतात, हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक वैभव आहे, तर दुसरा यश आणि तिसरा प्रेम. आता तू ठरव की आमच्यातील कोणाला आत बोलवायचे. महिला गोंधळून जाते. ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व प्रेम नावाच्या साधूला जेवण्यासाठी निमंत्रित देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ वैभव आणि यश साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते. तेव्हा साधू म्हणतात, मुली, तू प्रेम मागितलं, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेश केले. पण तू वैभव किंवा प्रेम यांना जर बोलवणी केली असतीस तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते. महिलेने तिघांचे यथोसांग स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले. तात्पर्य, जगात प्रेमापाठोपाठ यश आणि वैभव ही आयुष्यात घरात येते.